देवाने देह धारण केले हे रहस्य आणि अद्भुत आहे, आम्ही कबूल करतो. आणि येशू ख्रिस्ताद्वारे जे महान तारण आहे त्यामध्ये आम्ही आनंद करतो. पिता व पवित्र आत्म्यासमवेत पुत्राने सर्व निर्मित केलेले आहे. तो सर्व काही टिकून ठेवून आणि सर्व काही नवीन करतो. सत्य देव एका व्यक्तीमध्ये दोन स्वभाव असणारा खरा मनुष्य बनला. तो कुमारी मरियेद्वारे जन्मला होता आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. त्या वधस्तंभी खिळले. तो मरण पावला आणि त्याला पुरले. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि न्यायासाठी गौरवाने तो पुन्हा येणार आहे. त्याने आम्हासाठी नियमशास्त्र पूर्ण पाळले, पापासाठी प्रायश्चित्त केले आणि देवाचा क्रोध शमवला. त्याने आमची घाणेरडे वस्त्रे घेतली आणि आम्हाला त्याच्या नीतिमत्वाची वस्त्र दिली. तोच आमचा संदेष्टा, याजक आणि राजा. तोच मंडळी उभारत आहे, आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे आणि सर्व गोष्टींवर राज्य करीत आहे. येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. त्याच्या पवित्र नावाची आम्ही सदैव स्तुती करतो. आमेन. As we are standing, we'll look at our passage for today. Please turn to Titus chapter 2. आणि उभे असतानाच आपण आजचा जो संदर्भ आहे त्याकडे आपण पाहणार आहोत, तो वाचणार आहोत. आपण तिताला पत्र जे आहे अध्याय 2 काढूया. And we'll look at verses 1 to 4 hopefully this morning. आणि या सकाळी आपण 1 ते 4 ही वचन पाहणार आहोत. But as for you, teach what accords with sound doctrine. Older men are to be sober-minded, dignified, self-controlled, sound in faith, in love, and in steadfastness. Older women likewise are to be reverent in behavior, not slanderers or slaves to too much wine. They are to teach what is good and to train the young women to love their husbands and children, to be self-controlled, pure, working at home, kind and submissive to their own husbands, that the word of God may not be reviled. 1 ते 5. ओके, आपण वचन वाचूया. तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यामध्ये दृढ राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे. त्याचा आडखोर मद्यपानासक्त नसाव्यात, सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे. त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. आमेन. May God bless His word to us. Please be seated. देव आपल्यासाठी वचन आशीर्वादित करो. कृपया बसावे. We are in Titus chapter 2 this morning. आणि या सकाळी आपण तिताचं जे पत्र आहे त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहोत. And this is a wonderful section again of scripture. आणि हे अद्भुत असं पुन्हा एक वार आलेला आपल्या समोरचा संदर्भ आहे. Last time you remember that we studied in chapter 1 that there were problems in Crete. आणि मागच्या वेळी आपण अध्याय 1 अभ्यासत असताना आपण पाहिलेला आहे की क्रेतामध्ये काही समस्या होत्या. And Paul's desire is that things should be set in order. आणि पौलाची ही इच्छा होती की त्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याची योग्य व्यवस्था लागावी. And one of the main solutions he has in mind is to appoint elders. आणि मग या सगळ्यांवरचं सगळ्यात मुख्य असं जो उपाय आहे तो म्हणजे वडिलांची नेमणूक करणं. And then when we look at chapter 1 we see the serious concerns there on the island of Crete. आणि मग आपण ज्यावेळेस अध्याय 1 मध्ये पाहतो तर त्या ठिकाणी क्रेत जे बेट होतं त्या ठिकाणी काहीतरी जे गंभीर अशी जी काळजी आहे ती आपल्याला पाहायला भेटते. For example, look at verse 10. For there are many who are insubordinate, empty talkers and deceivers, especially those of the circumcision party. आणि उदाहरणार्थ वचन 10 पहा. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत, त्यात विशेष करून सुनता झालेल्यांपैकी आहेत.
So there were people who are self-professed teachers. आणि त्या ठिकाणी असे काही लोक होते जे स्वघोषित शिक्षक होते. And what the main substance of Christianity is that they had kept aside and they were teaching other things. आणि मग ख्रिस्ती विश्वास काय आहे मुख्य तो त्यांनी बाजूला ठेवलेला होता आणि दुसऱ्याच गोष्टी ते शिकवत होते. And they are called as of the circumcision. आणि त्यांना सुनता झालेल्यापैकी म्हटलेलं आहे. And so we get an idea that these Jewish background people were trying to get people back to obeying the ceremonies of the law. आणि मग यातून आपल्याला ही कल्पना मिळते की हे जे यहुदी लोक होते ते लोकांना पुन्हा एक वार नियमशास्त्राच्या जुवाखाली आणत होते. And chapter 1 talks about myths and genealogies. आणि मग अध्याय 1 मध्ये आपल्याला वंशावळी आणि काही ज्या कहाण्या आहेत त्याच्याबद्दल शिकायला भेटतं. And they wanted to make quick money out of it. आणि मग ते त्यातून अगदी लवकर तत्काळ पैसे कमवण्याचा एक मार्ग त्यांनी बनवलेला होता. Because we had studied that Crete was a island where everybody was just wanting to be lazy and just eat and be merry. आणि आपण अभ्यासलेला आहे की क्रेत हे जे बेट होता अशा प्रकारचं बेट होतं. त्या ठिकाणी सगळ्यांना आळशीपणा आणि त्या खादाड अशा प्रकारचे ते लोक होते. So Paul knew that what is being taught आणि मग पौलाला हे माहित होतं की काय शिकवायला पाहिजे. that is of first priority. आणि मग हीच एक सगळ्यात प्रमुख अशी जबाबदारी होती. And what is taught from the pulpit, the church heads in that direction. आणि मग जे त्या पुलपीटून शिकवलं जातं त्याच मार्गाने मंडळी सुद्धा चालते. And so what was being given was duplicate and low quality food for God's people. आणि मग जे देवाच्या लोकांना काय दिलं जात होतं की जे सगळ्यात कमी दर्जाचं आणि फारच चुकीचं अशा प्रकारचं शिक्षण दिलं जात होतं. Imagine just hearing month after month about genealogies and myths and some ceremonies and all of those things. आणि मग याची कल्पना करा की वर्षानुवर्षे फक्त वंशावळी आणि मग काही विधी आणि मग काही अशा कहाण्या ऐकत राहिलं तर. And so people, they get habituated to that. आणि मग लोकांना तशी सवय लागून जाईल. People don't want to hear about their sin and about the wonderful savior that God has provided. आणि मग लोक जे आहेत जो देवाने अद्भुत पुरवलेला तारणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतील. And they then get comfortable in that. आणि मग लोक त्याच्यामध्येच आपला आनंद मिळवायला And लागतील. then they get confused. आणि मग ते गोंधळून जातील. And they don't make any advance in their spiritual life. आणि मग त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये ते आणखी पुढे वाढणार नाहीत. And their testimony is not strong then. आणि मग त्यांची साक्ष अशा प्रकारे दृढ आणि मजबूत असणार नाही. And they get discouraged from the Christian life. आणि मग ते अनुत्साहित असे होतील ख्रिस्ती जीवनामध्ये. And so Paul has very strong words for these false teachers. आणि मग हे जे खोटे शिक्षक होते त्यांच्यासाठी पौलाकडे फारच असा गंभीर शब्द आहे. So look at how chapter 1 ends. आणि मग अध्याय 1 कसा संपतो त्याकडे पहा. They profess to know God, but they deny him by their works. They are detestable, disobedient, unfit for any good work. वचन Chapter 1 and last verse. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात परंतु कृतींनी त्याला ते नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नलायक आहेत. And so these false teachers were trying to intimidate people that you are not pure because you are not doing these Jewish ceremonies. आणि मग हे जे खोटे शिक्षक होते ते त्या देवाच्या लोकांनाही शिकवत होते की तुम्ही खऱ्या रीतीने ते योग्य अशी लोक नाहीत आणि ते स्वतः तुम्हाला जर योग्य राहायचं आहे तर तुम्हाला हे विधी पाळावं लागतील. But Paul is saying you are detestable in the eyes of God. परंतु पौल या ठिकाणी म्हणतात की तुम्ही देवाच्या नजरेमध्ये नलायक असे ठरलेले आहात. And so with that in mind, look at chapter 2 and the first word there in chapter 2. आणि मग तेच आपल्या विचारात ठेवून आपण अध्याय 2च्या पहिल्या वचनाकडे जाऊया. But as for you, Titus. मग तो इथं म्हटलेला आहे की तू तर शिक्षणाला. And so Titus was a true son in the faith. तर मग इथं जो तीत होता तो विश्वासातील खरं लेकरू होता. He was a dependable man. आणि तो अवलंबून राहिलेला असा व्यक्ती होता. And he had learned much from Paul. आणि त्याने पुष्कळ गोष्टी पौलाकडून शिकलेल्या होत्या. And so we are going to look at in chapter 2 the grace that transforms the church through sound teaching. मग आपण सगळ्यात अगोदर शिकणार आहोत की कृपा जी आहे ती मंडळीला नवीकरण करते त्याच्या सत्य शिक्षणाद्वारे. Why do we say grace? का बरं कृपा म्हटलेलं आहे? Because all of chapter 2 is one section.
कारण पूर्ण जो अध्याय 2 आहे तो एकच भाग आहे. And Paul bases all our practical life on verse 11. आणि मग आपलं जे व्यवहारिक पूर्ण जीवन आहे ते वचन 1 वर तो 11 वर आधारित करतो. For the grace of God has appeared, bringing salvation to all men. आणि तिथे सांगितलेलं आहे की मनुष्यांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. Verse 12, this grace saves us from our past, but right now is training us. आणि मग ही जी कृपा आहे आपल्याला भूतकाळामध्ये तर तिने तारलेलं आहे, परंतु यामध्ये आपल्याला ती प्रशिक्षित करत आहे. God's grace is eternal, it's immeasurable. आणि मग देवाची कृपा जी आहे ती सार्वकालिक आहे, अमर्याद आहे. Sometimes we feel that we don't have the strength in this Christian life. आणि पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं की आम्हाला या ख्रिस्ती जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची ताकद नाहीये, That our lusts are too strong. कारण आमच्या वासना फारच गंभीर आहे. Our old nature is too strong and it will never progress in the Christian life. आणि मग आमचा जुना स्वभाव आहे जो तो फारच प्रबळ आहे आणि मग आम्हाला पुढे ख्रिस्ती जीवनामध्ये चालता येणार नाही. But Paul has all this practical life teaching that is based on this amazing grace of God. परंतु पौलाकडे हे फार अद्भुत व्यवहारिक असं शिक्षण आहे ज्यामध्ये आपलं ख्रिस्ती जीवन आपण कशा प्रकारे जगावं त्याबद्दल शिकायला भेटतं. And in chapter 1 and the last verse of chapter 2, आणि मग अध्याय 1 आणि अध्याय 2 त्याचा शेवटचं वचन he gives a lot of emphasis on teach these things, speak these things. Sound doctrine is important. आणि मग यामध्ये तो पुष्कळ वेळ जो आहे ह्या गोष्टी तू शिकव आणि ह्या गोष्टी तू शिकव म्हणजे पूर्ण जे सुशिक्षण आहे त्यावर भर दिलेला आहे. And so what we are going to be learning in the weeks to come is this grace that transforms God's people through sound teaching. आणि मग आपण येणाऱ्या दिवसामध्ये काय शिकणार आहोत की कृपा जी आहे ती अशा प्रकारची आहे की देव त्याच्या सुशिक्षणाने मंडळीचं नूतनीकरण करतो. In this chapter 2 we get an idea from Paul himself of what sound teaching is. आणि मग अध्याय 2 मध्ये आपल्याला ही कल्पना लाभेल की मग ते सुशिक्षण काय आहे. And we get an idea of what the Spirit wants to be happening in the church. आणि मग तो ही सुद्धा आपल्याला कल्पना करून देईल की मग पवित्र आत्म्याची इच्छा काय आहे की काय मंडळीमध्ये घडायला पाहिजे. And so as we look at this in verse 1, this grace that transforms, it involves the man of God teaching sound doctrine to the church. आणि मग ही जी कृपा आहे त्यामध्ये जे देवाचे लोक आहेत त्यांना देव त्या सुशिक्षण देण्यासाठी त्याचा उपयोग करतो. And so it begins in the pulpit. आणि मग ते अगदी त्या पुलपीट पासून सुरू होते. And so Paul says, but as for you, आणि म्हणूनच पाऊल इथे म्हणत आहे की तू तर teach what accords with sound doctrine. आणि मग सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. Now in today's day people say that doctrine is boring. आणि मग आजच्या दिवसामध्ये लोक म्हणतात की अरे सिद्धांत जे आहेत तत्व जे आहेत ते फारच कंटाळवाणे आहेत. Because when you start doctrine then the sermon becomes very long. कारण तुम्ही ज्यावेळेस तत्व शिकवायला सुरुवात करता मग तो जो उपदेश आहे फारच लांब होऊन जातो. Give me 5 practical tips. आणि मग फक्त 5 अशा व्यवहारिक अशा काही टिप्पणी द्या तुम्ही. Give me a fresh word from the Lord. आणि मग देवाकडून काहीतरी असे ताजीतवाने शब्द तुम्ही आम्हाला द्या. We don't want this old book with all of this old teaching. आणि मग आम्हाला हे जे जुनं पुस्तक आणि त्यामध्ये फारच जुने असे शिक्षण दिलेले ते नकोय. But if God's grace is to transform us, परंतु जर देवाची कृपा जी आहे ते आपल्याला जर नवीकरण करते, we should think correctly about sound doctrine. मग आपण या सुशिक्षणाबद्दल योग्य रीतीने विचार करायला पाहिजे. In verse 1 Paul says that teach what accords, what is fitting with sound doctrine. आणि मग वचन 1 मध्ये पाऊल म्हणत आहे की तू तर सुशिक्षणाला जे शोभते ते शिकव. And then what we expect normally is that chapter 2 will be only about knowledge that is for our mind and for our head. आणि सर्वसाधारण रीतीने आपण काय विचार करू शकतो की अरे अध्याय 2 जे आहे ते फक्त आपल्या डोक्यामध्ये ज्ञान भरणार अशा प्रकारचा तो अध्याय आहे. But that's not what we see. परंतु ते आपण इथे पाहत नाही. We have something for our hands, practical teaching. आणि मग आपल्याकडे आपल्या हातात काहीतरी आहे जे व्यवहारिक शिक्षण आहे. But we have then from verse 11 something for our head and our heart, that is the doctrinal gospel centered teaching. पण वचन 11 पासून पुढे आपल्याला पाहायला भेटते की असं काहीतरी आपल्या हातात आहे की जे म्हणजे सुशिक्षण आहे, जे सैद्धांतिक शिक्षण आहे. So literally this means health giving doctrine.
आणि मग शब्दशयाचा अर्थ होतो की आरोग्यदायी असं सुशिक्षण. When we go to a hospital and we see in the emergency room, or when there is some disease that is spreading, आणि मग आपण जर दवाखान्यामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी जे तत्कालिक सेवेचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण गेलो, if there is some kind of pandemic, आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जे रोग पडलेले आहेत, we can see in that room people are overfull, and the people are on the floor and on the stretcher. They are in a weak condition, they cannot do anything. आणि मग त्या ठिकाणी पुष्कळ लोक आपल्याला बेडवर कोणी खाली झोपलेले आपल्याला दिसतील आणि त्यांची फार अशक्त अवस्था आपल्याला पाहायला भेटेल. Some people are falling down and fainting. आणि मग काही लोक खाली पडत आहेत आणि तळमळत आहेत. We cannot expect all these people to stand up and do something great. आणि मग आपण त्यांच्याकडून ही अपेक्षा करू शकत नाही की त्यांनी उभं राहून काहीतरी महान करावं. And so that's the picture when there is no sound doctrine in the church. आणि मग तशाच प्रकारचं चित्र आहे जेव्हा मंडळीमध्ये सुशिक्षण किंवा योग्य सिद्धांत शिकवले जात There's नाही. lot of laughing and jumping, आणि मग त्या ठिकाणी पुष्कळ हसणं आणि उड्या मारणं असेल, but in the spiritual life, that true transformation that should be happening is not happening. परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये जे खरं नवीनीकरण आणि जे त्यामध्ये आध्यात्मिक वाढ पाहिजे ते घडणार नाही. People are weak spiritually, आणि आध्यात्मिक रीतीने लोक अशक्त होऊन जातील. and it's only this health giving doctrine that feeds people, that changes people, changes their mind, changes their outlook. आणि मग हे जे आरोग्यदायी असं तत्व जे आहे तेच त्यांची मन आणि त्यांचं जीवन आणि आध्यात्मिक जीवन जे आहे ते पूर्णपणे बदलेल. And so what exactly is this sound teaching? आणि मग सुशिक्षण म्हणजे काय आहे? It's first of all the teaching that the apostles have passed down. आणि मग सगळ्यात अगोदर ते असं शिक्षण आहे की जे प्रेषितांच्या हाताखालून गेलेलं, प्रेषितांनी शिकवलेलं And आहे. the Holy Spirit taught the apostles आणि मग पवित्र आत्म्याने प्रेषितांना शिकवलेलं आहे. and took everything concerning Christ and revealed it to them. आणि मग सर्व ख्रिस्ताबद्दलचं जे आहे ते घेतलं आणि त्यांना प्रगट केलेलं आहे. And the apostles and some people helping them wrote under them. आणि मग प्रेषितांनी आणि काही लोकांनी त्यांना मदत केलेली आहे ते लिहून काढण्यासाठी. The apostles kept writing about Jesus Christ. आणि मग प्रेषितांनी ख्रिस्ताबद्दल ते लिहित गेलेले आहेत. What it means to believe upon him. आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे काय आहे? What it means to be in him. आणि मग त्याच्यामध्ये असणं म्हणजे काय आहे? And what is the grace that we have in him. आणि मग त्याच्यामध्ये असणारी कृपा म्हणजे ते काय आहे? And how are we ought to live for him. आणि मग आपण त्याच्यासाठी कसं जगू शकतो? And so whenever you go somewhere you should think about this. Was I being taught from the Bible this morning? आणि मग जेव्हा तुम्ही इतरत्र जाता त्यावेळेस तुम्ही हा विचार करू शकता की आम्हाला पवित्र शास्त्रामधून काय शिकण्यात भेटलेलं आहे. Was everything taught in a Christ-centered way? काय खरंच सर्व काही ख्रिस्त केंद्रित रीतीने शिकवण्यात आलेलं आहे का? Because for the apostles Christ is the center of Christianity. कारण प्रेषितांसाठी ख्रिस्त जो आहे तो ख्रिस्ती विश्वासाचा एक केंद्रबिंदू किंवा आधार आहे. Listen to what one scholar named Voss says. आणि मग एक जे स्कॉलर आहेत ते काय म्हणतात ते ऐकूया आपण. The preaching of the apostles is the preaching of Christ. आणि मग प्रेषितांचं जे शिक्षण आहे ते म्हणजे ख्रिस्ताचं प्रचार करणं आहे. And Christianity is Christ, he said. आणि मग तो म्हणतो की ख्रिस्ती विश्वास किंवा ख्रिस्तीत्व म्हणजे खुद्द ख्रिस्त आहे. And last time also we learned that the mystery of godliness, after talking about that, he just paints us the life, the person and the work of Jesus Christ. आणि मग मागच्या वेळी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की मग सुभक्तीचं रहस्य त्याबद्दल बोलत असताना तो पूर्णपणे ख्रिस्ताचं पूर्ण व्यक्तित्व आपल्या समोर सादर करतो. And so the apostles' teaching आणि मग प्रेषितांचं शिक्षण and the Christ-centeredness of Scripture, आणि मग वचनाचं ख्रिस्त केंद्रितपण, they don't make demands from us and then they don't and it's never that they never remind us who Christ is and what he has done. आणि मग ते मागण्या करतात. ते मागण्या करतात की कोण ख्रिस्त आहे आणि त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे. And then lastly it's life impacting. आणि मग शेवटी म्हणजे ते जीवनावर प्रभाव करणारा असा ठरतो. Thomas Watson says that doctrine is the root and obedience is the fruit. आणि मग थॉमस जे वॉटसन ते अशा प्रकारे म्हणतात की जे सुशिक्षण आहे किंवा तत्व जे आहे ते खरं मूळ आहे जे And obedience is the fruit. आणि आज्ञापालन जे आहे ते त्याचं फळ आहे. To separate both these things is to wither both. आणि मग जर दोन्ही गोष्टी जर वेगळ्या केल्या तर ते
काय म्हणताय? दोन्ही सुकून जातील. ते सुकून जातील. John Owen says, where the knowledge of Christ is speculative and not practical, he is not truly known at all. आणि मग जॉन ओवन म्हणतात की जर ख्रिस्ताचं जे ज्ञान आहे म्हणजे नुसतं वादविवाद. वादविवादाचं जर असेल आणि जर ते व्यवहारिक नसेल तर ते खरं त्याला जाणणं होऊ शकणार नाही. So how do you know whether you are in a sound doctrine church? आणि मग तुम्हाला कसं समजू शकतं की खरंच तुम्ही जे सुशिक्षण आधारित मंडळीमध्ये आहात का नाही? There is the highest regard for the word of God. आणि तिथं मग सगळ्यात जास्त जो जबाबदारी किंवा जो मान्यता आहे ती वचनासाठी दिलेली असते. There is practical instruction, but it is rooted in Christ Jesus. नक्कीच तिथं व्यवहारिक काही अशा सूचना पण दिल्या जातील, परंतु ते सर्व काही ख्रिस्तामध्ये मुळावलेले असतील. And Christ is the center and he is glorified. आणि मग ख्रिस्त त्याचं केंद्र असणार आणि तोच गौरविला जाणार. And that's what we see in this chapter also. आणि मग तेच आपण या अध्यायामध्ये सुद्धा पाहतो. There are practical teachings and demands. आणि त्या ठिकाणी काही व्यवहारिक असे शिक्षण आणि त्या ठिकाणी काही मागण्या आहेत. But it's all rooted in who Jesus is, what he has done for us. परंतु त्या सर्व गोष्टी ख्रिस्त कोण आहे आणि त्याने आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये मुळावलेल्या आहेत. And so Paul says, first of all, if we want this grace transforming our church, the pulpit should be full of sound doctrine. आणि मग सगळ्यात अगोदर पाऊल या ठिकाणी म्हणत आहे की जर आपल्याला ही जी कृपा आहे त्याद्वारे नवीनीकरण व्हावं असं वाटतं तर मग पुलपिट जे आहे तिथून ते सुशिक्षण जे आहे वाहायला पाहिजे. So Paul is saying, Titus, no matter what people are doing, but as for you, you teach sound doctrine. आणि मग पाऊल तिथला म्हणत आहे की लोक काय करतात ते त्याबद्दल काय नाही, परंतु तू जो आहे तू सुशिक्षणाला शोभते असं हो. People are making quick money and building empires, but as for you, you teach sound doctrine. आणि लोक जे आहेत पैसे कमावत आहेत, स्वतःचं साम्राज्य बांधत आहेत, परंतु तुझ्यासाठी सुशिक्षण द्यायचं आहे. People are becoming viral on the internet and becoming famous for all their new teaching, but as for you, you teach sound आणि doctrine. लोक जे आहेत सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध होत आहेत, परंतु तुझ्यासाठी सुशिक्षण देणं महत्वाचं आहे. And then after saying that, Paul then begins to teach and expect what is from every member in the church. आणि मग हे बोलल्यानंतर पाऊल जो आहे काय अपेक्षा आहे प्रत्येक सदस्याबद्दल त्याबद्दल तो बोलतो. And this teaches us when he teaches older men and then older women and then younger women and then younger men and servants. आणि मग इथं आपल्याला पाहायला भेटतं की वृद्ध पुरुष, मग वृद्ध स्त्रिया आहेत, मग तरुण स्त्रिया आणि मग तरुण पुरुष आणि मग सेवक त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. God is interested in the transformation of all his people. आणि मग देव जो आहे सर्व त्याच्या लोकांमध्ये ह्या नवीनीकरणाबद्दल तो उत्सुक आहे. He cares about the whole church. आणि तो संपूर्ण मंडळीबद्दल काळजी घेतो. And nobody is left out in this passage. आणि त्याच्यापासून कुणी सुटू शकत नाही. And so let's begin with the older men then. आणि मग जे वृद्ध पुरुष आहे त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. And I think he begins with the older men because of what a blessing the church experiences when we have godly older men. आणि मग तो जो आहे वृद्ध पुरुषाद्वारे या भागाची सुरुवात करत आहे. मला असं वाटत आहे की वृद्ध पुरुष जे आहे ते मंडळासाठी किती आशीर्वादाचा भाग ठरतात. John MacArthur says that they become the spiritual backbone of the congregation. आणि मग जॉन मॅकदर अशा प्रकारे म्हणतात की ते जणू काय मंडळीचा एक पाठीचा कणा बनतात ते. And Matthew Henry says that because they have so much experience of God's goodness in their life. आणि मग मॅथ्यू हेनरी अशा प्रकारे म्हणतात की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी देवाच्या चांगुलपणाचा पुष्कळ अनुभव घेतलेला असल्या कारणाने and so they become a pattern of faith and love to the younger people in the church. आणि मग जे तरुण लोक आहेत त्यांच्यासाठी ते एक नमुना आणि ते एक विश्वासाचा आणि प्रीतीचा एक भाग बनतात. And so when he says older men, who does he have in mind? आणि मग ज्यावेळेस तो वृद्ध पुरुषांबद्दल म्हणतो त्याच्या हृदयात नेमकं त्याच्या डोक्यामध्ये कोण आहेत नेमकं? Some other Greek literature points to people who are 50 and above. आणि मग जे इतर जे साहित्य आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की जे लोक 50 पेक्षा जास्त वयाचे आहेत. In our modern culture we consider 60 and above as older people. आणि मग आपल्या संस्कृतीमध्ये आपण 60 वर्षाच्या पुढे मग आपण वृद्ध समजतो. Sorry those who are in their 50s this morning. आणि जे 50व्या वर्षात असतील त्यांच्याबद्दल क्षमा करा. But probably Paul has 50 and above in his mind. परंतु खऱ्या रीतीने पौलाच्या हृदयामध्ये ते 50 वयापासून पुढच्या लोक आहेत.
So this transformation involves this gospel-centered godliness coming into the older man's life. आणि मग हे जे नूतनीकरण आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला वाटतं की ख्रिस्ताचं जी सुवार्ता आहे ती त्यांच्या हृदयात प्रकाशली जाते त्याद्वारे होते. And so he says in verse 2, older men are to be sober-minded, dignified, self-controlled, sound in faith, in love and in steadfastness. आणि मग तो म्हणत आहे की वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यामध्ये दृढ राहावे. Now when he says sober-minded, it's a drinking related word. आणि मग इथं तो ज्यावेळेस नेमस्त अशा प्रकारे म्हणतो तर तो पिण्याच्या बाबतीत तो And वापरतो. we studied that in Crete there were a lot of vineyards and drinking was a big problem. आणि मग आपण अभ्यास केलेला आहे की क्रेतामध्ये पिणं आणि हा फार मोठी समस्या होती. But along with that it can mean that no excess, one excess should be dominating their lives. आणि मग एक अशी गोष्ट जी आहे ती त्यांच्यावर प्रभुत्व चालवणारी नसावी. But by the grace of God they are level-headed men. परंतु देवाच्या कृपेने ते अगदी त्या प्रौढपणाप्रत पोहोचलेले अशा असावे. They know what is good for their spiritual life, they know what is bad for their spiritual life. आणि मग त्यांना याची जाणीव असावी की आध्यात्मिक जीवनासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. They don't go into one thing and in excess just be stuck in that one thing. परंतु त्यांनी एकाच गोष्टीच्या मागे जाऊ नये आणि त्याच्यावरच त्यांनी पूर्ण विसंबून राहणार असू नये. And then he says that they should be dignified or reverent. आणि मग ते पुढे जाऊन म्हणतो की ते गंभीर असावेत. John Owen says that this is gravity, there is a sense of seriousness in them. आणि मग जे जॉन वेवना ते अशा प्रकारे म्हणतात की त्या ठिकाणी एक असं खेचणार अशी गोष्ट आहे जिथं त्यांचं गांभीर्य चरित्र आहे. They have the joy of the Lord. आणि त्यांना नक्कीच देवाबद्दलचा आनंद आहे. But they don't get carried away. परंतु ते वाहून नेत नाही. They don't get into bad jokes. आणि मग ते जे वाईट असे विनोद आहेत ते घेत नाहीत. And things that make them lose their respect. आणि मग अशा काही गोष्टी जे त्यांचा आदर गमावू शकतील अशा गोष्टी ते करत नाहीत. When older men get into bad jokes or drunkenness, they lose their respect. आणि जेव्हा वृद्ध व्यक्ती जे आहेत ते पितात किंवा ते अशा प्रकारे वाईट जे विनोद आहेत ते करतात त्यावेळेस ते त्यांचा आदर गमावतात. When they behave as loose character, they lose their respect. आणि मग त्यांचं चरित्र गमावल्यासारखं ते वागतात त्यावेळेस सुद्धा ते त्यांचा आदर गमावतात. When they react in ungodly ways with other people, they lose their respect. आणि मग ते अपवित्र असं जीवन जगतात त्यावेळेस सुद्धा ते आपलं जे आदर आहे ते गमावतात. But the wonderful good news is that this chapter says that God's grace can train the older man. परंतु एक अद्भुत अशी बातमी आहे ती म्हणजे काय की जी कृपा आहे ती ते प्रशिक्षित करते. And so John Owen says this gravity it flows from their communion with God. आणि मग जॉन ओवन ते अशा प्रकारे म्हणतात की ते जे खेचणं आहे ते म्हणजे देवासोबतची त्यांची जी ते गांभीर्य जे आहे ते देवासोबतची त्यांची जी सहभागिता त्यापासून आहे. They have experienced for many years the grace of God in their life. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये देवाची जी कृपा आहे त्याचा अनुभव पुष्कळ वर्षापासून घेतलेला God has taken them through many experiences. आणि देवाने त्यांना पुष्कळ अनुभवातून नेलेला असतो. And they have found out that God is so faithful and so good and so kind. आणि त्यांनी पाहिलेलं आहे की देव किती चांगला आहे, देव किती कनवाळू आहे आणि देव किती चांगला आहे. And so all of that relationship with God over the years आणि मग ह्या सर्व वर्षांमध्ये देवासोबत असणारे जे नाते संबंध आहे gives them this solidness, it gives them this soberness in their life. आणि मग तेच त्यांना गंभीर बनवतं त्यांच्या जीवनामध्ये. Now as we go on, he says they should be self-controlled. आणि मग पुढे जाऊन तो म्हणतात की ते संयमी असावेत. They should be people who rule their passions, their reactions, and all the things that want to take them only in one direction. आणि मग ते अशा प्रकारचे लोक असायला पाहिजे की त्यांची जी इच्छा आहे आणि त्यांची जी कृती आहे त्याच्यावर त्यांनी योग्य रीतीने प्रभुत्व चालवलं पाहिजे ज्या एकाच मार्गाने त्यांना घेऊन जातील. They shouldn't become too impulsive. आणि मग ते दोन्ही अति लवकर प्रतिक्रिया दाखवणारे नसावेत. Saying anything, just doing anything out of impulsion. आणि मग ते फार तत्काळ अशी प्रतिक्रिया देणारे नसावेत.
but they have sound reason, sound thinking. परंतु त्यांच्याकडे सुशिक्षणासोबत योग्य ते कारण असावं. Now this word self-controlled or sober-minded, आणि मग इथं जो गंभीर किंवा मर्यादशील जो शब्द आहे that comes directly in verse 12. आणि मग तो शब्द जो आहे आपल्याला वचन 12 मध्ये पाहायला भेटतो. So God's grace trains us to deny ungodliness, आणि मग देवाची कृपा जी आहे ती अभक्तीला नाकारण्यास आपल्याला मदत करते. and then it says to live self-controlled. आणि मग तिथे सांगितलेलं आहे की मर्यादेने आणि नीतीने वागायला ती मदत So करते. this is amazing that the Holy Spirit comes in our life and he begins to be our instructor, our trainer. आणि मग हे एक अद्भुत आहे की पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये येतो आणि तो आपल्याला आपला एक मार्गदर्शक म्हणून आपल्यामध्ये कार्य करतो. And wherever there is sound doctrine, wherever there is Christ-centered teaching, it blesses the mind, it blesses the heart, and it helps in practical living. आणि मग जेथे कुठे ते सुशिक्षण आहे मग ते तो हृदयाला आशीर्वादित करणारं ठरतं आणि आपल्याला ते घडवतं. And then Paul goes on to say they should be sound in faith, in love, and in steadfastness. आणि मग पुढे जाऊन पाऊल आणखी म्हणत आहे की ते विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यामध्ये दृढ असावेत. And so the context is in Crete, nobody wants to be sound in faith. आणि मग इथं जो क्रेतामधील जो संदर्भ आहे तो म्हणजे की कोणीच जे आहे ते सुशिक्षणाला धरून राहू इच्छित नव्हते. Any new man teaching any new thing, their people are quickly wanting to follow. आणि मग कोणी नवीन व्यक्ती येऊन काहीतरी नवीन शिकवत ते लोक लगेच त्याचं अनुसरण करायचे. And so in opposition to that, these older men should be sound in the faith. आणि मग त्याच्या विरुद्ध वृद्ध जे पुरुष आहेत ते विश्वासामध्ये ते दृढ असावेत. And so what all the apostles had taught, they have received it many years ago, but they hold it dear to them. आणि मग जे काही प्रेषितांनी शिकवलेलं आहे ते आपल्या हृदयात पुष्कळ वर्षापासून त्यांनी जपून ठेवलेलं आणि त्या प्रकारे ते चालतात. And they have the right understanding about who God is, what sin is, who Christ is. आणि त्यांना याची योग्य जाणीव असते की देव कोण आहे, पाप काय आहे आणि ख्रिस्ताने काय केलेलं आहे. And how God grows us in the spiritual life. आणि मग देव आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये कशा प्रकारे तो वाढवितो ते सुद्धा त्यांना माहित आहे. And so this sound doctrine, it anchors them. आणि मग हे जे सुशिक्षण आहे त्यांना जणू काय ते बांधून ठेवते. And it helps them to trust God in difficult times as well. आणि मग ते अगदी कठीण समयामध्ये सुद्धा देवावर विश्वास ठेवण्यासाठी त्यांना मदतगार ठरते. It's one thing to attend a seminar on the sovereignty of God. आणि मग एक गोष्ट आहे की देवाचं सार्वभौमत्व त्या सेमिनार मध्ये आपण जाणं And take notes wonderfully. आणि मग अगदी अद्भुत रीतीने त्याचे जे नोट्स आहेत ते घेणं. And then after the seminar, the next week, some big tragedy hits our life. आणि मग त्या सेमिनार नंतर त्या येणाऱ्या आठवड्यामध्ये फार मोठी अशी समस्या आमच्या जीवनामध्ये येते. And so then that knowledge is tested. आणि मग त्या ठिकाणी ते जे ज्ञान आहे त्याची पारख होते. But it's better to have all that teaching rather than an empty mind and face those trials. आणि मग ते जे अद्भुत असं शिक्षण आहे ते महान आहे की ज्या ठिकाणी त्या परीक्षेला आपण तोंड देऊ शकू. So they know the wonderful faith revealed in the Bible. आणि कारण त्यांना माहित आहे की जे अद्भुत विश्वास पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेला आहे. And that helps them to trust God in difficult days. आणि मग तोच त्यांना त्या कठीण समयामध्ये सुद्धा देवावर विश्वास ठेवायला मदतगार ठरतो. And so Paul says they should be sound in faith, in love, and in steadfastness. आणि म्हणून पाऊल म्हणत आहे की ते प्रीती, विश्वास, प्रीती आणि सहनशीलतेमध्ये दृढ असावे. Again, that word sound is healthy in faith, in love, and in perseverance. आणि मग पुन्हा इथं दृढ जो शब्द आहे तो म्हणजे विश्वास, प्रीतीमध्ये अगदी दृढ त्यांनी असावं. And so in the later stages of their life, they shouldn't be self-obsessed. आणि मग नंतरच्या त्यांच्या वर्षांमध्ये ते फक्त स्वतःकडे केंद्रित असे त्यांनी असू नये. But over the years, as they have experienced the love of Jesus, आणि मग त्या सर्व वर्षांमध्ये त्यांनी ख्रिस्ताचं जी प्रीती अनुभवलेली आहे and how much they have failed over the years, आणि मग ते कशा प्रकारे या सर्व वर्षांमध्ये पडलेले आहेत and how gracious Jesus has been to them. आणि मग ख्रिस्त कसा त्यांच्यासाठी कृपा पुरवणारा होता ते त्यांनी पाहिलेलं आहे. That makes them loving and sacrificial even in their old age. आणि मग ते त्यांच्या वृद्धपणामध्ये सुद्धा अगदी
प्रीतीपूर्ण आणि त्यागपूर्ण असं बनवतं. Their strength is no longer like in their youth, आणि मग तरुणपणासारखी त्यांची ताकद त्यांच्याकडे नसते, but so much wisdom and so much love, and in different ways they can show that love. परंतु पुष्कळ असं सुज्ञता आणि पुष्कळ अशी प्रीती त्यांच्याकडे असते आणि वेगवेगळ्या मार्गाने ती दाखवतात ते. And that love ultimately is there because of the foundation in their life. आणि मग प्रीती अंतिमता तिथे आपल्याला पाहायला भेटते, कारण ते त्या सर्व गोष्टींचं एक मूळ आहे. They know the grace that saved them. आणि त्यांना माहित आहे की ती कृपा आहे ज्यामुळे आमचं तारण झालेलं आहे. And towards the end of this chapter, that Jesus gave himself for them to redeem them from all lawlessness. आणि मग या अध्यायाच्या शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्तच आहे की जो ते सर्व जे स्वैराचार आहे त्यापासून मुक्त करण्यासाठी त्यांना मदत करतो. They were not his people once upon a time. आणि एक वेळी ते त्याचे लोक नव्हते, But Jesus gave himself for them. परंतु ख्रिस्ताने स्वतःला त्यांच्यासाठी They दिलेला आहे. spent many years in lawlessness. आणि मग ते पुष्कळ काळ असे स्वैराचारामध्ये जगणारे But होते, Jesus paid all their price. परंतु ख्रिस्ताने सर्व ती किंमत त्यांची चुकवलेली आहे. So the love of God is not something in my 20s I realized. आणि मग देवाची प्रीती जी आहे ती अशा प्रकारची नाही की मी माझ्या 20व्या वर्षामध्ये ती अनुभवली आहे But फक्त, they are growing in this love. परंतु ते या प्रीतीमध्ये वाढत आहेत. They are growing in understanding the height and width and depth and breadth of the love of Jesus. आणि मग ते ख्रिस्ताच्या प्रीतीची उंची, लांबी आणि रुंदी त्याबद्दल त्यांनी जाणलेलं आहे. And so they are able to love. आणि म्हणूनच ते प्रीतीपूर्ण आहेत. And Paul says they should be sound in love. आणि मग पाऊल पुढे अशा प्रकारे म्हणतो की ते त्यामध्ये दृढ असावेत, Willing to spend time with younger people. आणि मग जे तरुण लोक आहेत त्यांच्यामध्ये वेळ घालवणारे ते असावेत, Willing to listen to their struggles. आणि मग त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकण्यासाठी उत्सुक असणारे असावेत, Willing to pray for them. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे ते असावेत, Willing to encourage others in the church. आणि मग मंडळीमध्ये इतरांना प्रोत्साहित करणारे ते असावेत, Willing to be patient when they are not the center of the world. आणि मग संयमी ते असावे जेव्हा त्यांना केंद्रबिंदूमध्ये. केंद्रबिंदूमध्ये नसतात त्यावेळेस, Because they are satisfied in the love of Jesus. कारण ते ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये समाधानी झालेले आहेत. And then he says older men should be sound in steadfastness. आणि मग तो पुढे जाऊन म्हणतो की जे वृद्ध लोक आहेत ते सहनशीलतेमध्ये दृढ असावे. Paul is very much knowledgeable about here. आणि मग पाऊल जो आहे ते फारच ज्ञानी दिसत आहेत. He himself must have been in his 50s, 60s at this time. आणि तो स्वतः या ठिकाणी कदाचित 50 किंवा 60 वर्षाचा तो असावा. He knows as you grow older, life doesn't become easier. आणि त्याला हे माहित होतं की वृद्धपण जे आहे ते सोपं नाहीये. There is tiredness. आणि त्या ठिकाणी थकवा आहे. There is sickness. Our immunity starts going down. आणि मग तिथं अशक्तपणा आहे, आमची जी क्षमता आहे ती कमी होत जाते. And there is frustration because of that. आणि त्यामुळं त्या ठिकाणी येणार राग किंवा चिडचिडपणा. But Paul is saying that Jesus is so sufficient for you that he can make you healthy in perseverance. परंतु पाऊल या ठिकाणी म्हणत आहे की ख्रिस्त जो आहे तो इतका पुरेसा आहे की तो तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये अगदी दृढ असं राखतो. To keep bearing under the pressures of life. आणि मग या जीवनाच्या ज्या दबावाखाली सुद्धा अगदी पुढे तुम्ही वाटचाल करू शकाल. Not get too frustrated and react in sinful ways. आणि मग दुष्ट रीतीने चुकीच्या मार्गाने चिडचिड करणारे तुम्ही होणार नाही. But to even in the closing years of our life, to live them in such a way that people are blessed. आणि मग आपल्या जीवनाच्या अगदी शेवटाच्या क्षणामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आमचं जीवन असेल की लोक त्याद्वारे आशीर्वादित होतील. And so Paul is addressing the older men first. आणि मग म्हणूनच पाऊल जो आहे सगळ्यात अगोदर वृद्ध पुरुषांना बोलत आहे. And our church has been blessed with such men. आणि मग आपली मंडळी सुद्धा अशा प्रकारच्या पुरुषांनी आशीर्वादित झालेली आहे. They don't have the energy like before to serve much. आणि मग सुरुवातीसारखी त्यांच्याकडे आता क्षमता नाही तशा प्रकारे सेवा करण्यासाठी. But just their presence and just the way they are continuing on in their Christian life looking to Jesus is a great blessing for the church. परंतु त्यांची उपस्थिती आणि त्यांचं जे जीवन आहे ख्रिस्तामधील ते आपल्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरतं. And so Paul moves on to older women. आणि मग पाऊल जो आहे तो आता वृद्ध स्त्रियांकडे वळतो. He says older women in verse 3 likewise are to be reverent in behavior. आणि मग वचन 3 मध्ये म्हणतो तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे. He doesn't leave out the older women.
आणि तो आता जे वृद्ध स्त्री आहे त्यांना सोडत नाही तो. Young people want to leave out older men and women, saying that they don't have much to offer. आणि मग जे तरुण लोक आहेत ते वृद्ध स्त्रिया आणि वृद्ध पुरुषांना सोडतात कारण त्यांच्याकडे काही असं त्यांना दिसत नाही. But Paul says older women likewise. परंतु पौल इथे म्हणत आहे की तसेच वृद्ध स्त्रियांनी You also have a wonderful place in the church and a wonderful influence in the church. आणि तुमच्यासाठी सुद्धा मंडळीमध्ये एक चांगली जागा आहे आणि तुम्ही सुद्धा एक चांगला असा प्रभाव करणारे असे ठरता. And so sorry, but 50 and above, Paul would have thought them as older women. तर मग मला क्षमा करा कारण इथं ज्या वृद्ध स्त्रियांबद्दल बोलत आहे तर मग 50 पासून पुढच्या वयाच्या त्या वृद्ध स्त्रिया आहेत. And the first thing he says that they should be reverent. आणि मग पहिली गोष्ट सांगितलेली आहे की त्या आदरणीय असाव्यात. Now he used a different word for the older men, but for the older women he uses a different word. आणि मग तो वृद्ध पुरुषांसाठी वेगळा शब्द वापरतो आणि वृद्ध स्त्रियांसाठी वेगळा शब्द वापरतो. This word is about somebody who is in the temple, in the Greek temple. आणि मग हा जो शब्द आहे तो अशा प्रकारचा आहे की कोणीतरी त्या ग्रीक त्या मंदिरामध्ये आहे. And she's a high priestess in that temple. आणि मग त्या ठिकाणी ते एक जणू काही एक याजकी असं काम करत आहे. And she can't behave how she wants. आणि मग ती जशी तिची इच्छा तशा प्रकारे ती वागू शकत नाही. The occasion where she's standing, what she's doing is a high honor, and she has to do it in a godly way. आणि मग ज्या ठिकाणी ती उभी आहे किंवा जे प्रसंग आहेत ते अशा प्रकारे आहे की ज्या ठिकाणी ती तिचं जीवन पाहून ती आदरणीय अशी असावी. So this word that Paul uses for older women is a sacred word. आणि इथं जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो म्हणजे एक पवित्र जागा असणारे किंवा आदरणीय असं म्हटलेलं आहे. And Paul is saying that you are special in Jesus Christ. आणि पौल या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही ख्रिस्तामध्ये तुम्ही सुद्धा एक विशेष आहात. Not just in church, but 24/7 you are separated unto God, and you are to live for God. परंतु फक्त मंडळीमध्येच नाही तर पूर्ण 24 तास आणि 7 दिवस सर्व ख्रिस्तामध्ये जगणं आणि ख्रिस्ताला प्रदर्शित करणं असे तुम्ही आहात. And because you live in that presence of God, आणि तुम्ही देवाच्या सानिध्यात जगत असल्या कारणाने there is this respectability about you. आणि मग तुमच्याबद्दल ते आदर भाव आलेला आहे. People see that you trust Jesus and the word is in you and you live in the presence of Jesus. आणि लोक ते पाहतात की ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे आणि ते वचन तुमच्यामध्ये जगत आहे. And so he says, firstly, reverent in behavior, and then not slanderers. आणि मग तो सुरुवातीला म्हणतो की चालचलुकीत आदरणीय असावे आणि मग चहाडखोर नसाव्यात. And so the whole island of Crete was very relaxed, and nobody wanted to do any real work. आणि मग क्रेत जे बेट होतं ते अगदी निष्काळजीपणे किंवा असं आरामशीर जगणार असं ते बेट होतं. So when we are not busy, there is temptation to talk much. आणि मग जेव्हा आपण व्यस्त नसतो तर तेव्हा मग हे जास्त बोलण्याची आपल्याला इच्छा उत्पन्न होते. And this word slander means this cooking up stories about somebody else. आणि मग चहाडखोर हा जो शब्द आहे तो म्हणजे एखाद्याबद्दल काहीतरी अशी गोष्ट तयार करणं अशा Or if you प्रकारचा. have seen one thing but you amplify it and make it as a very big dangerous thing. आणि मग तुम्ही काहीतरी एक गोष्ट पाहत आणि तिथे एक फार मोठी अशी गोष्ट तयार करता. And he uses this word not for the older men. We may struggle with that, but for older women. पण या ठिकाणी हा जो शब्द आहे चहाडखोर तो वृद्ध पुरुषांसाठी वापरत नाही. तो नक्कीच त्यामध्ये सुद्धा ते पुष्कळदा पडतात परंतु स्त्रियांसाठी तो वापरत आहे. And for them also, then the grace of God can train them. परंतु त्यांच्यासाठी सुद्धा कृपा जी आहे त्यांना प्रशिक्षित करेल. It is clearly ungodly to cook up stories and accuse people. आणि मग ही एक अभक्ती अशी होते की जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल अशी मोठी चुकीची गोष्ट तयार करणं आणि लोकांसमोर प्रदर्शित करणं. But verse 12 says this grace of God can cause you to hate these things. परंतु वचन 12 आपल्याला सांगतं की देवाची जी कृपा आहे ती तुम्हाला ह्या गोष्टी नाकारण्यासाठी मदत करते. Maybe all your life before coming to Jesus, this was your big sin problem. आणि कदाचित तुम्ही ख्रिस्ताकडे येण्या अगोदर हे तुमचे एक भयंकर अशी पतित अवस्था असावी. But this grace of God is so great that it can train you, it can change you to hate these things. परंतु ही देवाची जी कृपा आहे ती तुम्हाला अशा प्रकारे प्रशिक्षित करेल की तुम्ही त्याला नाकाराल. And to be self-controlled. आणि मग तुम्ही संयमी व्हाल.
upright and godly. आणि मग तुम्ही देवभिरू अशा प्रकारे जगाल. This word is used for Satan and how he is busy accusing people. आणि मग हा जो शब्द आहे चाडखोर तो सैतानासाठी वापरलेला आहे. तो कशा प्रकारे लोकांना दोष लावतो, लोकांच्या विरुद्ध बोलतो. It causes problems in families. आणि मग ते कुटुंबामध्ये समस्या उत्पन्न करणार Causes ठरतं. problems in the church. आणि मग ते मंडळीमध्ये समस्या उत्पन्न करणार ठरतं. And the power is not in ourselves to change ourselves. आणि मग आपल्या स्वतःमध्ये आपलं हे जीवन बदलण्याचं सामर्थ्य नाहीये. The book of James tells us that these speaking sins, they have a firm grip on us, and if anybody has mastered his lips, he's a mature man. आणि मग याकोब जो आहे तशाच प्रकारे म्हणत आहे की हे जे बोलणं आहे ते पूर्णपणे त्याचं मूळ त्या जिभेमध्ये, आणि जो कोणी आपल्या जिभेला ताब्यात ठेवतो त्याने सर्व काही कह्यात ठेवल्यासारखं आहे. But there is no sin beyond the transforming grace of God. परंतु देवाची जी नूतनीकरण करणारी कृपा आहे त्याच्या पलीकडे असं कोणतं पाप थांबू शकणार नाही. And then surprisingly for us, he says they should not be slaves to too much wine. आणि मग अजून एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे काय, मद्यपानासक्त त्या नसाव्यात. In our culture we will be surprised by that. आणि मग याद्वारे आपल्याला हे अचंबित करणारं ठरेल. How can older women be enslaved to much wine? आणि मग वृद्ध स्त्रिया कशा प्रकारे मद्यपानासक्त असू शकतील. But in that culture they would use the wine to purify the water. परंतु त्या संस्कृतीमध्ये हे जे मद्य आहे किंवा ते जी तो द्राक्षरस आहे तो पाणी शुद्ध करण्यासाठी ते वापरायचे. And the temptation was, I have nothing to do. आणि मग हे अशा प्रकारची एक धारणा होईल की मला करायला काहीच नाही माझ्याकडे. And so many tension and so many disappointments are there in my life. आणि मग माझ्या जीवनामध्ये पुष्कळ असं टेन्शन आहे, अशा अनेक गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत. And then slowly they become enslaved to drinking much wine and trying to escape all these things. मग हळूहळू ते जे वाईन आहे ते जास्त घेण्यास सुरुवात करतात. But God's delivering power is there. परंतु देवाची सुटका देणारं सामर्थ्य त्या ठिकाणी In verse 11, that word salvation means in an impossible situation, God can bring us out and deliver us out. आणि मग वचन 11 मध्ये ती तारण देणारी कृपा म्हणजे काय की ती अद्भुत अशी कृपा आहे की जी त्या अशा स्थितीमध्ये सुद्धा ते आपल्याला बाहेर काढते. And so even this sin is not beyond the grace and the transforming power of God. आणि मग हे पाप सुद्धा अगदी ते जी देवाची कृपा आहे जी नूतनीकरण करते त्याच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. And then he goes on to say that they should teach what is good. आणि मग पुढे जाऊन तो आणखी तो बोलतो की पहा ते सुशिक्षण देणारे असाव्यात. This is very important for us to understand. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. Those who were malicious and using their lips to cause problems, आणि मग जे कोणी आपल्या जिभेचा समस्या उत्पन्न करण्यासाठी उपयोग करतात, God can transform you in such a way that you can lovingly start getting involved in younger women. आणि मग देव अशा प्रकारे तुमचं नूतनीकरण करेल की तुम्ही अगदी सुज्ञतेने तरुण स्त्रियांना योग्य रीतीने तुम्ही सुशिक्षण देणारे व्हाल. Because older women have the experience of household. कारण ज्या वृद्ध स्त्रिया आहेत त्यांना कुटुंबाबद्दलचा अनुभव असतो. What it is to raise children. आणि मग लेकरांना उभारणं कशा प्रकारे आहे. What it is to make the house a warm and a wonderful place. आणि मग अगदी योग्य ठिकाणी घर कसं उभारलं जावं त्याबद्दल सुद्धा ते विचार करतात. And so the God's grace is so powerful that you becoming, instead of a destroyer, you have this wonderful ministry in Jesus to become a builder. परंतु देवाची कृपा इतकी सामर्थ्यशाली आहे की तुम्ही उद्ध्वस्त करणारे न होता तुम्ही एक अगदी बांधणारे असे होता. And so he says they should teach younger women. आणि म्हणून तो म्हणत आहे की त्यांनी तरुण स्त्रियांना शिक्षण द्यावे. And so how wise this is. आणि मग किती सुज्ञ असणार आहे. Titus, he doesn't have the experience and he's a young man. He cannot go and start teaching young women about what family life is. आणि मग तीच जो होता तो तरुण पुरुष होता आणि त्याला अशा प्रकारचा पूर्ण अनुभव नव्हता की तो जाऊन तिथं त्याचा अनुभव तो सादर करू Yes, शकेल. from the pulpit he could teach. आणि नक्कीच तो पुलपीट वरून शिकू शकत होता. The word is sufficient and powerful. आणि नक्कीच देवाचं वचन हे पुरेसं आहे आणि सामर्थ्यशाली आहे. But Titus needs these older women in the church. परंतु तिथाला सुद्धा ह्या वृद्ध स्त्रियांची गरज होती मंडळीमध्ये. And their experience so that they might help and disciple
and mentor younger women. आणि मग त्यांच्या अनुभवाची पण गरज होती जेणेकरून ते तरुण स्त्रियांना योग्य रीतीने मार्गदर्शन करू शकतील. And so he says in verse 4, and to train the young women to love their husbands and children. आणि मग पुढे जाऊन तो म्हणतो की त्यांनी आपल्या अशा प्रकारे त्यांनी शिक्षण द्यावं की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळावर प्रेम करावे. Now some older women might think, I don't have much gift of teaching. आणि मग काही असे वृद्ध स्त्रिया म्हणतील की मला शिकवण्याचं असं दान नाहीये. But this word is a very interesting word Paul uses. परंतु या ठिकाणी जो शब्द पाऊल वापरत आहे तो फारच अद्भुत असा शब्द आहे. He's saying you go and wise up the younger women. आणि मग तो म्हणता की तू जा आणि त्या तरुण स्त्रियांना शिकव. It's a very practical word. आणि इथे एक फारच व्यवहारिक असा शब्द आहे. So they may not have the gift of teaching, the older women. आणि नक्की कदाचित त्यांच्याकडे शिकवण्याची दान नसलं. But it's a word to pass on instruction and wisdom and practical wisdom about family life. परंतु या ठिकाणी तो शब्द आहे तो म्हणजे की अगदी व्यवहारिक रीतीने त्या कुटुंबाबद्दल योग्य ते जे शब्द आहेत त्यांनी त्यांच्या समोर सादर करावे. And the first thing that is to be taught to the younger women, आणि मग पहिली गोष्ट जी आहे तरुण स्त्रियांना त्यांनी शिकवणं गरजेचं आहे ती म्हणजे to love their husbands and children. म्हणजे त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळावर प्रेम करावे. In Ephesians, in the marriage passage, Paul doesn't ask the women to love the husbands. आणि मग इफिसकरास पत्रामध्ये पाऊल स्त्रियांना अशा प्रकारे विचारत नाही की तुम्ही आपल्या पतीवर प्रीती करा. But there the focus is on submission. परंतु त्या ठिकाणी अधीनतेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. And perhaps one reason could be that the way God has made women and wives and mothers is very sacrificial. आणि मग तिथं मागचं आणखी एक कारण म्हणजे काय की ज्या प्रकारे देवाने स्त्रियांना किंवा आईला किंवा पत्नीला घडवलेलं आहे अशा प्रकारे की ते एक सुज्ञतेने त्यांनी जगावं. They don't have any trouble if the child is sick to stay up all night. आणि मग सर्व पूर्ण रात्र जर लेकरू आजारी आहे आणि त्यांना जागावं लागलं तर त्यांना त्याचा त्रास वाटत नाही. But he uses a very interesting word here. परंतु या ठिकाणी फारच अद्भुत असा शब्द तो वापरत आहे. He uses the affectionate love word. आणि इथं जो आकर्षित प्रेम प्रिय वाटणारं जे प्रेम आहे त्याबद्दल तो बोलतो. You make sacrifices for your family. आणि नक्की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी त्याग कराल. And that agape love should be there. आणि त्या ठिकाणी ती जी निस्वार्थ प्रीती सुद्धा आहे. But he says that the older women should say that be affectionate to your husband, be affectionate to your children. परंतु तो म्हणत आहे की वृद्ध स्त्रियांनी त्या तरुण स्त्रियांना अशा प्रकारे शिकवा की तुम्ही आपल्या नवऱ्यावर आणि मुलाबाळावर प्रीती करावी. It's a friendship love. आणि हे एक अगदी मित्र प्रेमासारखं प्रेम आहे. It's a tender love. आणि हे एक अगदी कणवाळू असं ती प्रीती आहे. To be cheerful and affectionate. आणि हे फारच काळजी आणि कणवळ्याने भरलेलं प्रेम आहे. So that's what the younger women are to be taught. आणि मग तेच तरुण स्त्रियांना शिकवणं गरजेचं आहे. It's not that okay, I am making so many sacrifices for the family, now I'm going to be cold the whole day. आणि मग हे अशा प्रकारे नाही की आता मी पूर्ण अनेक असे त्याग केलेले आहेत माझ्या जीवनामध्ये आणि आता मी थंडावले जाते, मी आता काहीच करत नाही. But to grow in a tender friendship towards the husband and then the children. परंतु अगदी कणवाळ्याने भरलेली अशी ती मित्रता आपल्या नवऱ्यासोबत आणि लेकरा बाळासोबत ती असते. Now outside the Bible this word was used in Greek literature. आणि मग पवित्र शास्त्राच्या बाहेर जे ग्रीक साहित्य आहे त्याच्यामध्ये हा शब्द अशा प्रकारे वापरलेला आहे. And they found a grave stone and this was written on it. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी एक असा जो दगड आहे तो त्या कबरेवर पाहिलेला त्या ठिकाणी तो लिहिण्यात आलेला होता. And the stone said, आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे that here lies Julius. It says that his sweetest wife, loving her husband and loving her children. आणि मग तिथं अशा प्रकारे म्हटलेलं आहे की इथं जुलियस निजलेली आहे. ती जुलियस जी आहे ती निजलेली आहे आणि तिला म्हणतात की प्रिय जुलियस जी पत्नी आहे तिने आपल्या पतीवर आणि लेकरावर प्रीती केलेली आहे. And she lived with him unblameably 30 years. आणि मग 30 वर्ष अगदी निर्दोषपणे त्याच्या सोबत ती राहिलेली आहे. And so it's very
fascinating that in the Bible, Paul and the Holy Spirit is wanting this in the family. आणि मग हे अगदी महत्वाचं आहे की जे पौल आणि विशेष करून पवित्र आत्मा सुद्धा हेच जाणत आहे की कुटुंबामध्ये असावं ख्रिस्ती. As men and as husbands, we know the value of this. आणि मग पुरुष आणि पती या नात्याने आपल्याला याचं मोल माहित आहे. There are some days where our wives are sacrificially doing but very coldly doing things. आणि मग काही असे लोक ज्या ठिकाणी काही वेळा की पत्नीने असे त्याग पूर्ण केलेला आहे परंतु फार थंडावलेल्या अवस्थेमध्ये ते And दिसतं. there is no trace of affection. आणि मग त्या ठिकाणी असं कोणताही असं कळवळा किंवा ते आपल्याला पाहायला भेटलं नाही. As children, we have probably experienced this. आणि मग जे लेकरं आहेत त्यांना सुद्धा कदाचित त्याचा अनुभव आला असेल. But Paul is saying, along with this sacrificial love, put on this affectionate love. परंतु पौल इथे म्हणत आहे की हे जे त्यागपूर्ण प्रेम आहे त्यासोबतच हे अगदी घनिष्ठ आणि कणवळ्याचं प्रीती सुद्धा धारण करा. This will make family and the home even more beautiful, even more welcoming. आणि मग हे जे आहे ते त्या कुटुंबाला आणि त्या घराला अगदी अति सुंदर आणि अगदी स्वागत करणार असं बनवतं. And this will make parenting even easier in the family. आणि मग कुटुंबामध्ये हे पालकपण सुद्धा फारच सोपं करून टाकतं. This will make many pleasant memories for husbands and for the children. आणि मग लेकरांसाठी आणि मग पतीसाठी अनेक अशा आनंददायक अशा स्मृती सुद्धा ते ठेवतं. And the children will be more open to receive correction from daddy and mommy because of this atmosphere created by the younger women. आणि मग लेकरं जे आहेत जे काही सूचना आई वडिलांकडून ऐकण्यासाठी ते तत्पर असतील कारण हे जे वातावरण कुटुंबामध्ये तयार झाले असते त्यामुळं. And then again we might feel that this is impossible in today's age. आणि मग पुन्हा आपल्याला असं वाटेल की आजच्या दिवसामध्ये हे अशक्य आहे. How many pressures of life are there? आणि मग या जीवनामध्ये कितीतरी दबावपूर्ण अशा गोष्टी आहेत. How many frustrations of life are there? आणि मग जीवनामधील अनेक असे भयंकर असे प्रसंग आहेत. And love one another, agape itself is so difficult. आणि मग एकमेकावर प्रीती करणं ती निस्वार्थ प्रीती हे फारच कठीण आहे. In addition to that, God is telling me that be affectionate towards your husband and your children. आणि मग त्याला आणखी जोडून म्हणजे की आपल्या पतीवर आणि आपल्या लेकरावर प्रीती करा. To have this tender affectionate love. आणि मग हे अगदी कणवळ्याने आणि अद्भुत असे ही प्रेम आपल्याला पाहायला भेटतं. But the motivation is there in verse 5. It says that the word of God should not be blasphemed. आणि मग त्या ठिकाणी एक मोटिवेशन आपल्याला पाहायला भेटतं की जेणेकरून देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. The world is always waiting and they are looking at believers and Christians. आणि मग देवाचं वचन नेहमी त्याच्या लोकांकडे जणू काय लक्ष ठेवून आहे. They don't want to live this radical life. आणि मग ते अशा प्रकारचे जीवन जगण्यासाठी इच्छित करत नाहीत. But they are very curious to observe believers' life and their family. परंतु ते फारच त्या विश्वासार्ह जीवन पाहण्यासाठी ते अगदी तत्पर असतात. And so the word should not be blasphemed. आणि म्हणून देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. Oh, these people, they say that they have the truth. आणि मग हे लोक म्हणतात की त्यांच्याकडे ते सत्य आहे. And that their Bible is the way, the truth and the life. आणि मग त्यांचं जे बायबल आहे ते म्हणजे मार्ग सत्य आणि ते जीवन आहे. That Jesus is the way, the truth and the life. आणि ख्रिस्त तो मार्ग सत्य आणि जीवन आहे. But look at their family. परंतु त्यांच्या कुटुंबाकडे पहा. And so Paul is saying, let that not happen. परंतु पाऊल म्हणतात की अशा प्रकारे घडू नये. And God's grace is so awesome and limitless and powerful that it can make you sacrificially love and also grow in affection towards your husband and your children. आणि मग देवाची कृपा जी आहे ती फार अद्भुत सामर्थ्यशाली आणि महान आहे की जी तुमच्यामध्ये ही जी कणवळ्याने भरलेली प्रीती तुमच्यामध्ये उत्पन्न करते ज्या ठिकाणी त्या तुम्ही आपल्या नवऱ्यावर आणि आपल्या लेकरावर तुम्ही प्रेम कराल. Even though now probably your home is not looking like a wonderful mini heaven. आणि जरी तुमचं जे घर आहे आता अद्भुत रीतीने जे छोटा असा स्वर्ग दिसत नसेल. But trust in the grace of God. परंतु देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा. Use the means of God. परंतु देवाची जे साधना आहेत त्याचा उपयोग करा. If He is our coach and our instructor, then
we can live this Christian life. आणि मग जर तो आपला मार्गदर्शक आणि तो आपला तो सहाय्यक बनतो तर आपण आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे ते जगू शकू. He can give us grace upon grace. आणि तो आपल्याला कृपेवर कृपा देईल. He can give us the power to live this Christian life. आणि तो आपल्याला सामर्थ्य पुरवेल की ख्रिस्ती जीवन आपण कशा प्रकारे जगावं And त्यासाठी. so this morning we've heard about the importance of sound doctrine, आणि आपण या सकाळी सुशिक्षणाबद्दलचं महत्व काय आहे ते आपण ऐकलेलं आहे. that it fills the mind, it makes our heart love Christ more, and it affects our hands as well. आणि ते आपल्या बुद्धीत आपल्या विचारात जातं, ते आपल्या हृदयात मुळावलं जातं आणि ते आपल्या व्यावहारिक रीतीने आपल्या जीवनातून दिसून येतं. We've learned this morning how important older men are in the church. आणि मग आपण नंतर शिकलो की वृद्ध पुरुष मंडळीमध्ये असणं किती महत्वाचं आहे. And they are mentioned first because of the stability that they can bring in the church. आणि सगळ्यात अगोदर त्यांचा उल्लेख केलेला आहे कारण मंडळीमध्ये त्यांची जी स्थिरता आहे त्यामुळं. And we've learned how important older women are. आणि मग नंतर आपण शिकलो की वृद्ध स्त्रिया मंडळीमध्ये असणं ते किती महत्वाचं आहे. There is no age of retirement in the Christian life. आणि मग ख्रिस्ती जीवनामध्ये असं रिटायरमेंटचं असं कोणतंही वय नाहीये. Even on the deathbed, you are sending a message to the whole church. आणि मग अगदी त्या मृत्यूशय्येवर सुद्धा तुम्ही पूर्ण मंडळी समोर एक संदेश देता. Your life is sending a message. आणि मग तुमचं जीवन जणू काय तो जो संदेश आहे ते प्रसारित करणार ठरतं. Jesus is enough to save me. आणि ख्रिस्त जो आहे तो मला तारण्यासाठी पुरेसा आहे. Because of the grace of Jesus, I have come thus far. आणि मग ख्रिस्ताच्या कृपेनेच मी इथपर्यंत आलेले आहे. And because of the grace of Jesus, I will go to be with him. आणि मग ख्रिस्तामुळेच मी त्याच्या सोबत जाणार आहे. Let's pray. आपण प्रार्थना करूया. प्रभू आम्ही धन्यवाद देतो अशा अंधकारमय गोंधळाने भरलेल्या आणि प्रभू तुझ्यापासून दुरावलेल्या अवस्थेत असणाऱ्या जगामध्ये सुद्धा तुझं महान अद्भुत असं सुशिक्षण तू ठेवलेलं आहेस. प्रभू धन्यवाद देतो की आमच्यावर तुझी कृपा तू केलीस. तुझ्या आत्म्याच्या द्वारे आमच्या हृदयात तू कार्य केलंस. योग्य वेळी ती महान ख्रिस्ताची सुवार्ता आमच्या हृदयात तू प्रज्वलित केलीस. आणि प्रभू आम्हाला तुझ्या कृपेने तू तारलेला आहेस. देवबापा तुझ्या मंडळीचा एक भाग होण्याची संधी तू आम्हाला दिलेली आहेस. आणि प्रभू तुझ्या मंडळीमध्ये आम्ही आलेलो असताना पुन्हा एक वार प्रभू तुझ्या सुशिक्षणाचं मोल किती अनमोल आहे. प्रभू शिकणं आणि त्या अशा मंडळीमध्ये राहणं की जी सुशिक्षणावर आधारित आहे ते तू शिकवलंस. वृद्ध पुरुष जे प्रभू तू मंडळीसाठी दिलेले आधारस्तंभ आणि आशीर्वादाचं कारण आहेत हे तो आम्हाला शिकवलंस. वृद्ध स्त्रियांनी कसं राहावं हे तो आम्हाला शिकवलेलं आहेस. पवित्र प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि विशेष करून तुझी कृपा किती अद्भुत आहे की ते आमच्या सर्व ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला जगण्यासाठी पुरेशी आहे आणि नेहमी आमचं जणू काय मार्गदर्शक आणि प्रशिक्षक असे आहे. प्रभू आम्ही या वेळेबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझ्या सेवकाला तुझी कृपा पुरवलीस आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू आम्ही पुढील विधीकडे जात असताना तुझी कृपा मागतो. धन्यवाद तुला देत प्रभू येशूच्या प्रेमळ गोड नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो आहे. आमेन.